नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवातीला आपल्याला दिसतंय की काव्य आणि पार्थ बोलत असतात. पार्थ हा काव्याला जीवाविषयी बोलत असतो. मोठा भाऊ असल्याने आणि जीवाला जी शिक्षा भेटली त्याविषयी त्याला काळजी वाटत असते. तो म्हणत असतो की मी एक चौकटीत राहणारा आहे, म्हणजे मला शिस्त वगैरे आवडते. मात्र जीवन एकदम स्वच्छंदी आहे, त्याला असं काही बंधन आवडत नाही. पण त्याला नेमकी बंधनात अडकावं लागतं आहे. आणि दोघांच्या गप्पा चालू असताना त्याचं लक्ष जातं काव्याकडच्या असलेल्या ज्वेलरी बॉक्सकडे. ते ज्वेलरी बॉक्स रिकामे असतात आणि मग त्याला कळतं, तो विचारतो पण काव्याला, तुमचे दागिने कुठे आहेत? मग ती त्याला सांगते की मी आणि नंदिनी ताई आम्ही दोघे एकमेकींचे दागिने शेअर करतो. मग तो म्हणतो असं का? ती सांगते एकदम कॅज्युअली की आम्ही लहानपणापासून हेच करतो. मला काय दागिन्याची हौस नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे दागिने नाहीत. तिचे दागिने मी घालते आणि माझ्याकडे असलेले दागिने ती घालते. म्हणजे ही गोष्ट पार्थला पहिल्यांदा कळली. तो इतके दिवस झाले आपल्या इथे सोबत राहतोय आपण, आणि मला ही गोष्ट आज कळली. मग तो ठरवतो की काव्यासाठी आपण दागिने बनवायचा. आता कोणता दागिना बनवायचा हे तर माहीत नसतं, म्हणून तो डायरेक्ट आईकडे, आणि माळीने त्याला एक छानपैकी गृहिणीसारखा एक त्याला सल्ला देते. तो माणीला विचारतो की आई, मला काव्यासाठी दागिना बनवायचा आहे, पण कोणता बनवू? मग ती सांगते, अरे आम्हा बायकांना मंगळसूत्र हाच मोठा दागिना असतो ना, तो छानपैकी ती आधी मंगळसूत्र बनव आणि तिला पण ते आवडेल. मग तो म्हणतो ठीक आहे बनवतो, पण माझ्या ना डोक्यात एक आयडिया, असं युनिक काहीतरी पाहिजे. मग तो युनिक काय हे त्याला कळत नसतं. पुढे आपल्याला दिसतं की पिहूने ना एका ड्रॉइंग पेपरवर काव्य आणि जीवा असं लिहिलं असतं, आणि ती फार घाबरते. तिला वाटतं की आपल्यामुळे ह्या दोघांचं पास्ट सगळ्यांसमोर यायला नको. ती पटकन कागद फाडते. पुढे आपल्याला दिसतं की नंदिनी स्वयंपाकघरात असते आणि ती जीवाची वाट बघत असते, कारण विक्रमने मेसेज केला असतो की आम्ही दोघे येतोय. त्यामुळे माणीला वाटतं की विक्रम आणि जीवा घरी येतोय. मग तो विक्रम आल्यानंतर त्याला विचारते ती की जीवा कुठं आहे? तो जीवा तो असेल ऑफिसमध्ये, मी त्याला काम दिलं तो करत असेल ऑफिसमध्ये, त्याचं काम झाल्याशिवाय मी त्याला कसं घरी आणू? मग मात्र नंदिनीकडे बघत माणीला कळत नाही काय काय बोलवत आहे. पण ती म्हणते तुम्ही मेसेज केला होता ना, तुम्ही दोघं येत आहे. तो म्हणतो आम्ही दोघं म्हणजे मी आणि रम्या. रम्या म्हटली मामा तुझ्यासोबत येऊ का? मी म्हटलं चल. आम्ही दोघे आलो असं म्हणत विक्रम तिच्यावर चिडत निघून जातो आवरायला. तिकडे मात्र रम्या ना खुश होत त्याच्या आईला जाऊन भेटते, आणि आई आज खूप मजा आली ऑफिसमध्ये, आज जीवाचं आणि मामाचं भांडण झालं असं ती म्हणते. आता तुझा जो प्लॅन होता ना, म्हणजे भास्कर काकांनी तू जो प्लॅन सुरू केला होता, त्या प्लॅनचा कळस मी आज बघितला बघ, आणि मला फार बरं वाटतंय. आता मी आणखी त्याला डिवसणार, कारण नंदीला त्रास द्यायचा ना आपल्याला. तो जेव्हा घरी येईल मी त्याला विचारेल की जीवा आजचा तुझा दिवस ऑफिसमध्ये कसा गेला ते, म्हणजे त्याला पण त्रास होईल आणि त्याला त्रास झाला म्हणजे नंदिनीला पण त्रास होईल. मग दोघी मस्त आईशारामात म्हणजे गप्पा मारत असतात. तिकडे विचारा जीवा ऑफिसमध्ये थकाहारा बाहेर येतो, आणि तो मला विचार करतो यार कोणीतरी मला घ्यायला यायला हवं, मला ना बाईक चालायचं पण अंगात त्राण नाही आहे. आणि तेवढा तिथे येते नंदिनी गाडीचा हॉर्न वाजवत होते, तिला बघून त्याला एकदम आश्चर्य होतं. 2 मिनिटं त्याला विसर बसत नाही की नंदिनी ते आली म्हणून. मात्र नंदिनी म्हणते काळजी करू नका, मीच आली आहे, त्याला बसा. तो गाडीवर बसतो मित्रांनो, इतका थकला असतो तिथे झोपून जातो. आणि इथे आजचा हा भाग संपतोय. तर आजच्या भागात आपण बघितलंय की जीवा आज खूपच थकला आहे. बघूया पुढे काय होतंय मालिकेत. आणि पार्थ हा काव्यासाठी तो युनिक दागिना बनवतोय, मंगळसूत्र बनवतोय. तेव्हा आता काय असेल ते आपल्याला उद्याच कळेल. पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं मालिकेत पुढे काय होईल, किंवा मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.